पाचलातनं पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळेच 35,000 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू झालाय। एकता नगर पुन्हा पाण्याखाली गेलंय, पूर्ण पाणीच पाणी झालंय एकता नगरमध्ये। आणि अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्याला सगळी सातत्यानं माहिती देतात, बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात। अक्षय, सकाळपासून तुम्ही एकता नगर परिसरात आहात, पुन्हा एकदा पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे, सध्या परिस्थिती काय एकता नगरची? संध्याकाळचे 7 वाजता आहेत आणि एकता नगरचा संपूर्ण परिसर आपण जर बघितला तर या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। अजूनही एकता नगरचा भाग जो आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास गुडघ्या एवढं पाणी या ठिकाणी संपूर्ण पाण्याने व्यापून गेलेला हा भाग आहे। खडकवासला धरणातून जवळपास 40,000 क्युसेक्सचं पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी स्थानिकांना मदत करण्यासाठी जे सरसावलेले पुढे अनेक जण आहेत। आपण जर बघितलं तर एनडीआरएफचे जे जवान आहेत ते देखील तैनात या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याच या होडीतून आपण जर बघितलं ते स्थानिक नागरिक आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय जी आहे ती देखील केलेली आहे। काय सांगाल तुम्ही, किती वेळापासून या ठिकाणी? सकाळपासून नागरिकांचं, छोटी लहान मुलं आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना प्यायला सुद्धा पाणी मिळालेलं नाहीये आणि त्याच्यामुळं इथं सगळे राजकीय नेते येतात आणि त्या ठिकाणी नुसतं फक्त फोटो सेशन करून जातात ते, पण लोकांना प्यायचं पाणी सुद्धा या ठिकाणी पुरवलं गेलं नाही प्रशासनातर्फे। त्या प्रशासनाचा जाहीर निषेध आहे। आपण बघू शकतो की पाण्याचा खरं तर जो प्रॉब्लेम आपल्याला सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण आता तर संध्याकाळची लाईट गेलेली आहे, मोबाईल चार्जिंग असेल इत्यादी जे सामग्री असेल ती देखील चार्ज केलेली नसल्यामुळे अगदी खरं आहे, त्यामुळे नागरिकांचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि लाईटही आता गेलेले आहेत, त्यामुळे प्रचंड समस्येचा सामना करावा लागतोय। मात्र रोष हा लोकप्रतिनिधींवर असल्याचंही पाहायला मिळतंय। धन्यवाद अक्षय आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही देखील काळजी घ्या, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।